Good morning, friends. Today we are going to learn is a unit number first of 10th class. The first poem, a teenager's tear. A teenager's tear. The Marathi meaning किशोरवयीन मुलांनी केलेली प्रार्थना. किशोरवयीन मुलांनी केलेली प्रार्थना. Let's see the introductions of the poem. In the poem, A Teenager's Tears, the poet J. Morse is talking the place of teenagers to think about their thoughts. The teenagers means किशोरवयीन मुलांनी, जे काही किशोर वयातले मुलं आहेत म्हणजेच 13 ते 19 या वयोगटातील मुलांनी केलेली ही देवाकडे प्रार्थना आहे. या प्रार्थनेमध्ये, या कवितेमध्ये नॅरेटर पोएट सांगतात की किशोरवयीन जे काही मुलं आहेत त्या मुलांनी देवाकडे केलेली प्रार्थना आहे. कारण त्या वयामध्ये त्यांना वेगवेगळे मार्ग निवडायचे आहेत, वेगवेगळे डिसिजन घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना करिअर ठरवायचं आहे. आणि करिअर डिसिजन घेत असताना या सगळ्या बाबी त्यांना याच वयामध्ये करायच्या आहेत. आणि या वयामध्ये करत असताना ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की हे ईश्वरा, हे देवा, हे सगळं कार्य, हे सगळं काम मी करत असताना, आम्ही करत असताना आम्हाला बुद्धी दे, सद्बुद्धी दे. आम्ही चांगल्या मार्गाने काम करू, चांगला मार्ग निवडू. अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी या कवितेमध्ये केलेली आहे. या कवितेचा लेखक आहे द रायटर ऑफ इन हिज पोएम जे मोर्स. जे मोर्स इज वन ऑफ द ग्रेटेस्ट English writer. He can be written many more poetry, prose, drama in English language. So let's see now the poem. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. The narrator says, writer says, each day brings new beginnings. Each day, new beginnings. The first stanza in the most important thing by the present writers, J. Morse. In the first stanza, the poet says that for them each day is a new beginnings and they have to formally and choose new decisions irrespective of the whether they are easy or difficult. काय म्हणत आहे पहिल्या स्तरामध्ये तुम्ही बघा की या वयामध्ये आमच्यासाठी जो काही प्रत्येक दिवस येतो ना, each day brings new beginnings. प्रत्येक दिवस हा नव्याने येत असतो आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने होत असते. आणि आम्हाला सुद्धा डिसिजन्स आय मस्ट मेक. आणि आम्हाला त्या दिवसाप्रमाणेच आमचे डिसिजन जे आहेत, आमचे जे काही आत्मकांक्षा जे आहेत, ध्येय जे आहेत, ते सुद्धा आम्हाला प्रत्येक दिवसापद्धतीनेच काय करायचे असतात, निवडायचे असतात. आणि आम्ही ते निवडत असतो. आणि निवडत असताना आय एम द ओनली वन टू चूज the road that I will take. आणि काय म्हणत आहे की आम्हालाच हे सगळं करायचं आहे. आम्हीच तो मार्ग निवडायचा असतो. आणि आम्ही तो मार्ग, रस्ता, तो रोड आम्ही त्या ठिकाणी निवडतो. परंतु
सद्बुद्धी दे, अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी टीनेजर्स जे काही मुलं आहेत, जे किशोरवयीन जे काही मुलं आहेत, या ठिकाणी ते करत आहेत. लेट्स सी सेकंड स्टँजा. व्हॉट आर द सेइंग बाय द रायटर्स? I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the dark road that leads to great distress. In the second stanza is the most important saying by Jim Morse, the narrator. In the second stanza, the poet talks about two paths and a teenager's dilemma to choose one among them. One path can lead to the great success, while the other's path leads to disgrace. There are the two paths said by writers. The one path is a great success, and second path is a great disgrace. तर या दुसऱ्या स्टँजामध्ये कवी काय सांगत आहे बघा. दोन रस्ते सांगितलेले आहेत यशाच्या मार्गाकडे. यशाचं शिखर गाठत असताना किंवा टीनेजर्स किशोरवयीन मुलं ज्यावेळेस निर्णय घेत असताना त्यांच्याकडे दोन मार्ग असतात आणि तो दोन मार्गापैकी त्यांना एक मार्ग निवडायचा असतो आणि तो एक मार्ग कशा पद्धतीचा ते निवडण्यासाठी या ठिकाणी बघत आहे. I can choose to take the road of life. मी जीवनाचा जो काही यशाचा मार्ग आहे, जीवनशैली जगण्याचा जो काही मार्ग आहे, तो कशा पद्धतीचा मार्ग मी या ठिकाणी निवडू. त्यामध्ये पहिला मार्ग ते सांगत आहे that leads to great success or travel down the dark road. ग्रेट सक्सेस किंवा यशाच्या मार्गाकडे जात असताना जो काही माझा मार्ग आहे तो अंधारमय आहे. त्यामध्ये मला मेहनत परिश्रम घ्यावा लागेल, परंतु हे सगळे परिश्रम, हे सगळं यश मला संपादन करायचं आहे असं तो सांगत आहे. आणि दुसरा मार्ग सांगितलेला आहे दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि दुसरा जो मार्ग आहे तो डिस्ट्रेसचा आहे, दुःखमय आहे. आणि दुःखमय हा मार्ग अपयशाकडे मला घेऊन जाण्याचा मोठ्या पद्धतीने प्रयत्न करेल, परंतु मला त्यामधून मी सावरून यशाकडेच जायचं आहे. यासाठी देवाकडे हे टीनेजर्स जे काही मुलं आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, ते या ठिकाणी प्रार्थना करत आहेत की हे देवा आम्हाला तू सद्बुद्धी दे की आम्ही खरोखर यशाचा मार्ग या ठिकाणी आम्ही काय करू शकू, गाठू शकू. अशा पद्धतीचं या